तर नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आमच्या घरी गौर बसवणार आहे, ते मी तुम्हाला दाखवणार आहे। तर गौर चालवण्यासाठी असे पट्टे आम्ही आखून घेतलेले आहेत। पूर्ण घरात आम्ही असा गोल राऊंड करून रेड कलरचा पट्टा मारून घेतलेला आहे। चालवण्यासाठी आम्ही असे पट्टे आखून घेतलेले आहेत आणि पूर्ण झालेले आहे। आता गौरची आम्ही पूजा करून घेतोय। तर आता आम्ही गौरची पूजा करून घेतोय। हे आहे गौरीचं फूल, बघू शकता तुम्ही। तर आता गौरची पूजा करून घेऊया आपण। आधी पाय वगैरे धुवून घेऊ दुधाने, पाय स्वच्छ पुस। पण गौरीचे दुधाने पाण्याने पाय स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहेत आणि गौरला आरती ओवाळून घेऊया। त्याला हळद कुंकू वगैरे वाहूया आणि मग आपण त्या सुपामध्ये ठेवूया। ओवाळून घेतल्यावर आपण हळदी कुंकू गौरीला वाहूया। हळद कुंकू लावल्यावर आपण गौरीचं जे फूल आहे ते आपण सुपात ठेवूया आणि पाया पडून घेऊया। पाया पडून झाल्यावर आपण गौरीची परत पूजा करून घेऊया आणि गौरीला आतमध्ये नेऊया। आता पाया पडून झालेले आहे गौरीला। आता ते आपण सुपामध्ये ठेवूया। सुपामध्ये ठेवल्यावर आपण ते पूजा करून घेऊया। आणि हे आहे स्वरा, बघा कशी बाप्पा करायला लागली। तर अशी असते गौरीची पूजा। तर आपण त्यात हळद कुंकू वगैरे सोडून घेऊया, पूजा करून घेऊया। हळद कुंकू तांदूळ सोडून झाल्यावर आपण गौरीला घरात घेऊया आणि हे आहे तांदळाचं पीठ। आता ते पूजा करून झाल्यावर आपण त्या तांदळाच्या पिठात 2 हात बुडवून आपण ते गौर चालवून घेणार आहेत। आणि हे आहे गौरीचं फूल आणि फोटो वगैरे आपण पूजा करून घेतलेले आहे। तर आपण त्या तांदळामध्ये हाताचे ठसे पाडून घेणार आहेत। आता मी गौर चालवायला घेतलेली आहे। तर तुमच्याकडे कसे गौर चालवतात ते तुम्ही मला सांगा। आमच्या घरी असे गौर चालवतात आणि मी पहिल्यांदा गौर चालवत होती। तर असं हळू पुढे। तर ही आहे स्वरा, हिला आलेला आहे कंटाळा, नुसती खालती उतरायला बघते। ही बघा, आता लपून दाखवते। हिची काय मस्ती संपत नाही। तर असं आपण भिंतीला पण गौरचे ठसे पाडून घेतलेले आहेत। हे करून झाल्यावर आपण घरात गौर चालवून घेऊया। तर असं करत करत पूर्ण घरात गौर चालवून घ्यायचे आहेत। असं सांगतात की गौर चालवताना पुढे पुढे गौरीला पण न्यायचं असते। तर तसं पुढे गौर चालवत तर आमच्याकडे अशी गौर चालवतात। तुमच्याकडे कशी चालवतात तुम्हाला कमेंट करून सांगा। तर असं पूर्ण गौर चालवून घेतलेली आहे। तर आपण रूम मध्ये वगैरे आपण पूर्ण आपण गौर चालवत आणि किचन मध्ये तिथपर्यंत आपल्याला ती बघा कशी स्वरा मस्ती करते बाबांबरोबर। तर असं पुढे पुढे आपण गौर चालवून घेणार आहेत।
तर असं पूर्ण गौर चालवून घेतलेले आहे. गौर पूर्ण चालवून घेतल्यावर आपण गौरीला पाटावर ठेवूया. पाटावर अशी रांगोळी काढलेली आहे मस्त, आणि हळदी कुंकू वाहूया पाटावर, आणि मग जे तांदूळ आहे ते कलशीत भरून घेऊया आणि हळदी कुंकू लावून कलशीत गौर ठेवूया. गौर ठेवल्यावर त्याची पूजा करून घेऊया. फळ वगैरे ठेवूया. कलशीत सुपारी वगैरे आपण भरून घेतलेली आहे. तर आता गौरीला हळदी कुंकू करून आपण गौरीला कलशीमध्ये बसूया. कलशीमध्ये बसून त्याला हार वगैरे वेणी वगैरे चढवून घेऊया. तर आपण असं गौरीला कलशीमध्ये बसवलेले आहे, आणि जे सुपारीचे पान वगैरे आहेत आपण तिकडे ठेवूया पाटावर, फोटो वगैरे त्याचा, आणि फळ वगैरे चढवूया. ही बघा स्वराला कशी कंटाळा आलेला आहे, तिला या साईडला यायचं. तर पूर्ण पूजा झालेली आहे गौरीची, आणि पाया पडून घेतलेले आहे. तर तुमच्याकडे कशी गौर बसवतात आणि पूजा वगैरे कशी केली जाते ते मला कमेंट करून सांगा. पूजा पूर्ण करून घेतलेली आहे. ती बघा स्वरा, दिसते का तुम्हाला? तिची कशी मस्ती चालू आहे. तिला पण बाप्पा करायचा आहे. तर स्वराला पण असं आपण कुंकू लावलेलं आहे. तिला पण बाप्पा करायचा होता, आणि आपल्या असे गौरची पूर्ण पूजा करून झालेली आहे. तर पूर्ण असं आपण गौरीची पूजा करून घेतलेली आहे. गौर चालवून घेतलेले आहे. तर स्वराला पण कंटाळा आलेला होता, तिला उचलून घेतलंय. तर तुमच्याकडे कशी पूजा केली जाते गौरीची आणि गौर कसं चालवतात ते मला कमेंट करून सांगा नक्की. आणि आई बाबा परी तुझी छाया. आई बाबा तर हे बघा असं गौर चालवतात आणि अशी गौरीची पूजा केली जाते. गौर असं बसवतात कळशीमध्ये. चला तर बाय बाय. नेक्स्ट व्हिडिओला भेटूया. सुखाने राहू दे ताईला माझ्या, फुलून दे हा संसार गो. सुखाने राहू दे ताईला माझ्या, फुलून दे हा संसार गो. पाण्याची लवताई धार गो, गौराई आली बाप्पाची तार गो. पाण्याची लवताई धार गो, गौराई दारी आली बाप्पाची तार गो. पाण्याची लवताई धार गो, गौराई दारी आली बाप्पाची तार गो. पाण्याची लवताई धार गो, गौराई दारी आली बाप्पाची तार गो. हे पाण्याची लवताई धार गो, गौराई दारी आली बाप्पाची तार गो.